मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता। सांगलीतील जामवाडी परिसरात मोरगुबाई मंदिरासमोर एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याचा निर्घृण खून, 5 संशयित ताब्यात। सांगलीतील जामवाडी परिसरात मोरगुबाई मंदिराशेजारी एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याचा निर्घृण असा खून करण्यात आला। अनिकेत हिप्परकर असे मृत तरुणाचे नाव आहे। ही घटना 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:30 ते 6 वाजण्याच्या दरम्यान घडली। याची माहिती मिळताच सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे आणि सांगली शहर विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब जाधव हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले। या प्रकरणी सांगली पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवत अगदी काही वेळातच 5 आरोपींना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती सांगली शहर विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी दिली आहे। सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीत सायंकाळी 5:30 ते 6च्या दरम्यान जामवाडी या परिसरामध्ये मोरगुबाई मंदिराच्या समोर अनिकेत हिप्परकर नावाच्या व्यक्तीचा त्या ठिकाणी हत्याराने काही व्यक्तींनी खून केला होता। सदर घटनेची माहिती मिळताच तात्काळ सांगली शहर पोलीस ठाणे आम्ही सर्वांनी पोहोचून त्या ठिकाणी या गुन्ह्यामध्ये सहभागी असणारे एकूण 5 आरोपी सर्व जणांना आम्ही त्या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्याकडं आणखी सखोल चौकशी करून गुन्ह्याच्या पाठीमागचं कारण व इतर कोणी संबंधित आहे का त्या बाबतीत सखोल तपास करून